हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये गाईज माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक योजना काढलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत अजून एक योजना आलेली आहे मित्रांनो, बहिणींनो. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना आलेली आहे. या योजनेमध्ये महिलांना 3 सिलेंडर वार्षिक 3 सिलेंडर मिळणार आहे. एका वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. तर हा जी.आर. आजच नेटकास्ट जाहीर झालेला आहे. तारीख तुम्ही बघू शकता. तर 30 तारखेला हा जी.आर. आलेला आहे, 30 जुलै 2024 ला. आता हा जी.आर. तयार झालेला तुमच्यासाठी लेटेस्ट व्हिडिओ मी आता तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचं कशा पद्धतीने तुम्हाला लाभ भेटणार आहे यासाठी. तर चला हा व्हिडिओ सुरू करूया. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. चला सुरू करूया व्हिडिओला आता काही. तर जसं जसं तुम्ही आता बघू शकता, आता माझ्या स्क्रीनवर मी PDF फाईल ओपन केलेली आहे. नेटकास्ट हा जी.आर. झालेला आहे. इथं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत. तर हा जो जी.आर. आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आलेला आहे. हा जो जी.आर. आलेला आहे दिनांक 30 जुलै 2024, म्हणजे नेटका आता जी.आर. आलेला आहे. चालूच आता अर्धा एक तास झाला फक्त जी.आर. लिहून. समोर लेटेस्ट हा व्हिडिओ बनवतोय मी. हा जी.आर. आलेला आहे 30 जुलै 2024 ला. संपूर्ण माहिती आपण वाचून घेऊया स्टेप बाय स्टेप आपल्या बहिणींसाठी. सगळ्यात आधी प्रस्तावना इथं दिलेली आहे. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगात यावे. देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्याच्या मानात सुधारणा करून स्त्री संरक्षण करणे व या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांना सहकार्याने सुरू आहे. तर महाराष्ट्रात संघ स्थितीतील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले, तसेच सदर योजनेचे व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे अर्थसहाय्य दृष्ट्याने शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परिणामी व तसेच वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनाला खाली आली आहे. अशा पद्धतीत त्यांनी शासनाने काय केले, सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासन सन 2024-25 वर्षाला अतिरिक्त अर्थसंकल्पना सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तर उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर रिफिल मोफत उपलब्ध करून देणे बाब शासनाच्या विचारधारणात होती. तर इथं काय लिहिलं त्यांनी, IMP पॉईंट तुम्हाला सांगतो. तर इथं IMP पॉईंट, तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर रिफिल करून मोफत मिळणार आहे. तर इथं कोणाकोणाला भेटणार आहे, जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जे पात्रता असतील, जे पात्र होतील त्यांना इथं 3 सिलेंडर वर्षाला मिळणार आहे असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे शासनाचा निर्णय काय याच्याबद्दल आता वाचून घेऊया. तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कुटुंबातील तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल. आपल्या योजनेचं नाव काय असणार आहे, आता नवीन नाव काय आलेलं आपल्या योजनेचं, याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. ओके मित्र, ओके. त्यानंतर आता लाभार्थ्यांची पात्रता, आता पात्रता बघून घ्यायची आपल्याला, निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायचंय. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर कनेक्शन तुमच्या नावावर पाहिजे सिलेंडरचं, तुमच्या नावावर असलं पाहिजे, महिलेच्या नावावर, ज्या महिलेच्या नावावर लाडकी बहीण योजना त्यांच्या नावावर.
सध्याची स्थिती राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेत पात्र ठरतील. अशा प्रकारे पण इथं पात्र ठरणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस अंतर्गत ज्यांना पण आहे ते पण त्यांना पण भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्यांना लाभार्थी कुटुंबांना सदर योजनेत पात्र असेल. IMP पॉईंट तुम्हाला पहिले सांगितलं होतं, ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र ठरतील त्यांनाच ते हे सिलेंडर बी मोफत भेटणार वार्षिक 3 असं इथे लिहिलेलं आहे. एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेत पात्र राहील. तर आता असं थोडी की मुख्यमंत्री महिलेमध्ये 2 महिला देणार, एका घरात की 2 जणांना सिलेंडर भेटतील. एका कुटुंबाने रेशन कार्ड चेक केलं तर रेशन कार्डानुसार एका महिलेच्या नावावर इथं पैसे ते देणार आहे. इथे लिहिले गेलेलं आहे. एका महिलेला इथं कोणत्या पण घरातल्या एका व्यक्तीच्या नावावर महिलेच्या नावावर 3 सिलेंडरचे पैसे ते देणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आले. सदर केवळ 12.2 किलोग्रॅम वजनाचे गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या ग्राहक धारकांना अनुषंगाने असेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. योजनेची कार्य पद्धती ते वाचून घेऊ आता. मध्ये इथं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरण्याची कार्यपद्धती. आता ते प्रधानमंत्री मध्ये जे होते उज्ज्वला गॅस योजनेमध्ये त्यांच्यासाठी हे असणार आहे, त्यांच्यासाठी वाचून दाखवतो इथं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर नियमित वितरण हे तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यायच्या व 3 मोफत सिलेंडर वितरित तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येतील. संघस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित करणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजाराची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकाकडून घेतली जाते अशा पद्धतीने. नंतर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस अंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ओके. असं उज्ज्वला गॅस जे असतील त्यांना कसं त्यांना 300 रुपये सबसिडी भेटत असते. त्यांचे 300 रुपये त्यांना परत त्याच्या बँक खात्यामध्ये ते टाकत असतात अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांना ते 500 रुपयामध्ये पडतं सिलेंडर असं सांगण्यात आलेलं आहे. त्या धर्तीवर तेल कंपन्यांना राज्य शासनाकडून घ्यायची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी असं इथे सांगितलेले आहे. व तेल कंपन्यांकडून शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनीच्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी व तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यायची असं इथे लिहिलेलं आहे. तसेच सदर योजनेचे ग्राहकास एका महिन्यात 1 पेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही. तर तुम्हाला एका महिन्यात एकच सिलेंडर इथं भेटणार आहे, यापेक्षा जास्त भेटणार नाही. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीची फरक आहे. सबब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारातून तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांनी अदा करण्यात येईल अशा पद्धतीने इथं लिहिलं आहे. खर्च जो आहे तेल कंपन्यांना शासन इथं अदा करणार आहे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. नियंत्रण शिधा वाटप व संचालन नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशील प्रणालीतील यादी तसेच कंपनीस प्रदान करणाऱ्या रकमेची शिफारसीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई सदर करावे. तसेच आता लिहिलेलं आहे की लाभार्थ्यांची दुरुस्ती होणार नाही व खातर जमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार व तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सदर करण्यात यावे अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. तेल कंपन्यांना जिल्ह्य अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुपूरक राहील अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आता त्यानंतर इथं ब मध्ये आपला लाडकी बहीण, इथं ब मध्ये लिहिले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अनुसरण कार्यपद्धती. तर कशा पद्धतीने बघा आता इथं मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण. तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्याव्यात त्याच्यानंतर 3 मोफत सिलेंडरचे
विवरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येतील. सदर योजनेचे ग्राहकास एका महिन्यात एक सिलेंडर एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही. अशा प्रकारे एका महिन्याला एकच भेटणार आहे. या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी प्रमुख शहर व उपनगर व ठाणे शहर क्षेत्रातील मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच व अन्य जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकारी कार्य अंतर्गत पुरवठा यंत्रणा करण्यात यावे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थ्यांची निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेला आहे. तर त्यांनी पदनाम व समिती स्थापना केलेली आहे. त्या समिती स्थापना ते बघू शकता अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया. तसेच मुंबई ठाणे व शिधा वाटप क्षेत्र अन्य जिल्ह्यांसाठी स्तराखालीलप्रमाणे गठीत केलेली आहे. तर पदनाम व जिल्हा इथं जिल्ह्यासाठी समिती इथं स्थापना केलेली आहे. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जे उपरोक्त समित्यांचे कार्यकक्ष व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करणे अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांना द्विवृत्ती होणार नाही या बाबतीची क्षमता घेणे. त्यानंतर सर्व निश्चयांना पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रणालीत अंतिम यादी आधार संकलन बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे. ओके, असं असणार आहे. त्यानंतर उपरोक्त समितीचे निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कुटुंबीय माहिती नियंत्रक शिधा वाटप व संचालन नागरी पुरवठा मुंबई जिल्हा पुरवठा अधिकारी अन्य धान्य विवरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात तेल कंपन्यांनी घ्यावी अशा पद्धतीने लिहिलं आहे. सदर इथं IMP पॉईंट आहे असणार. सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांना प्रत्येक लाभार्थी कुटुंबात प्रतिवर्ष एका वर्षाला 3 गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून द्यावेत व राज्य पात्र कुटुंबातील मोफत घ्यावेत. सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे व त्यांना कुटुंबीय माहिती कंपन्यांनी सदर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेत घ्यावी अशा पद्धतीने असणार आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडर लाभ देताना द्विवृत्ती होणार नाही व दक्षता पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांना घ्यावी. त्यानंतर इथे लिहिलं आहे नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न धान्य विवरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र अधिकाऱ्यांना माहितीची खातरजमा करून तसेच त्यांची उपरोक्त संमतीचे मान्यता घेऊन लाभार्थ्यांची माहिती व वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय 8वा मजला गोकुळदास तेशीपाल रुग्णालय त्यांची इमारत पोस्ट मार्ग लोहमार्ग लोकमान्य टिळक मार्ग 01 यांनी घ्यावी. सदर इथं IMP पॉईंट आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांना प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. ओके, त्याच्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण रक्कम अंदाजे 830 रुपये इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा असतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DTB द्वारे जमा करावी. अशा पद्धतीने तुम्हाला सिलेंडर खरेदी करून घ्यायचे. नंतर त्यांना सांगून द्यायचं तिथं व त्यांना मग ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून टाकतील. जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिम तसेच तेल कंपन्यांकडून विवरण करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्येक खर्च झालेली रक्कम ग्राहकांना अदा करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला आता इथे समजतंय कसं असणार आहे महिलांनो, तुम्हाला याची रक्कम आता सिलेंडरवाल्यांना देऊन टाकायची. त्याच्यानंतर ते तुमचं सांगून त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे असतील त्यांना सांगून द्यायचे मला 3 सिलेंडर वार्षिक 3 सिलेंडर मोफत आहे तेवढे पैसे तुम्ही देणार. तेवढे जर तुम्ही उज्ज्वला गॅसमध्ये असाल तर तुम्हाला 530 रुपये द्यायचे. ओके, आणि ते 530 रुपये नंतर तुम्हाला 3 सिलेंडर 530 रुपये तुम्हाला 3 महिने परत भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनामध्ये येत असतील त्यांना पूर्ण 830 रुपये अंदाज याचा 830 रुपये पूर्ण जमा करायचे आणि तुम्हाला 3 सिलेंडरचे पैसे जसे तुम्हाला त्यांना सांगून द्यायचे कंपनीवाल्यांना तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट करून देतील असं सांगण्यात आलेलं ट्रान्सफर करून देतील. ओके, MHIT यांच्या मार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्यात येईल व तसेच आवश्यकतेनुसार तांत्रिक सहकार्य व महा IT यांनी उपलब्ध करून घ्यावं. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT करण्याची लाभार्थ्यांना यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार पडताळणी करून लॉगिन मध्ये प्रदान करीत वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करावी. लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही या बाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती क्षमता घ्यावी व क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT करण्याची कार्यालयाविध वित्त सल्लागार तथा उपसचिव अन्नपूर्णा नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व मुंबई कार्यालयांनी करावी. या शासनाच्या निर्णयाप्रमाणे दिनांक 1/02/2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. ओके, तर दिनांक 1 जुलै 2024 नंतर वित्तीय शिष्या वाटप योजनेचे पात्र ठरणार नाहीत अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. 1 जुलै 2024 रोजी जे पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची सदर योजनेचे लाभ देण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने पात्र ठरेल. त्याच्यानंतरची गोष्ट बरी, सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी ग्राहकांच्या तक्रारी निराकरण करणे व तेल कंपन्यांना करण्याव्यात प्रतिपूर्ती संदर्भातील तक्रारीचे निराकरण करणे व तसंच योजनेअंतर्गत एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रक शिलावाटप व संचालन नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. ओके, तर इथं पदनाम वगैरे दिलेले आहे त्यांचे वाले. ओके मित्रांनो समितीचे पदनाम अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आता इथं खाली जे लिहिले त्यांनी आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी होणारा खर्च मागणी क्रमांक 201 अन्नपूर्णा 101 खरेदी आणि पुरवठा 03 खरेदी विवरण आणि किंमत नियंत्रण 24/08/19 लेखी शीर्षकाखाली मंजूर झालेल्या अनुदानासाठी भागण्यात येईल. सदर शासनाचा निर्णय योजनेच्या विभागाच्या मान्यतेस वित्त विभागाने अनुत्पादित संदर्भ क्रमांक 207 वय 10 दिनांक 29/7/2024 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गरित करण्यात येते. तर सदर शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासन .gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतस्थळावर आपण इथून असा आदेश डिजिटल स्वारीने साक्षात्कार करून काढण्यात येत आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि आदेशानुसार व नावाने अशा पद्धतीने लिहिलेले आहे. तर तातोबा कोडेकर सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा GR आलेला आहे. तर प्रति तिथं सगळीकडे इथं कंपन्यांना वगैरे मुख्यमंत्री यांना सगळीकडे इथं देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा GR होता मित्रांनो. महिलांनो, माझ्या लाडका बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो या व्हिडिओमध्ये. तशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण गॅस सिलेंडर तुमच्या नावावर पाहिजे पहिली गोष्ट तर एक हे इथं असं लिहिलं गेलेलं आहे. आताचा GR ह्या नीट का आलेला 30 जुलै 2024 ला. तर गॅस सिलेंडर वगैरे तुमच्या नावावर पाहिजे ते पैसे तुम्हाला नंतर तुमच्या डेबिट तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे. अशा पद्धतीने आहे त्या 2-3 महिन्याला लाभ घेता येणार आहे. तर मग माझी लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत त्या महिलांना पण आणि या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत माझी लाडकी बहीण यांना पण लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीने सबसिडी आपल्या अकाउंटला नंतर ते पूर्ण पैसे जमा करणार आहे. असा GR आहे. तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे. आनंदासाठी एक लाईक करून टाकायचं आपल्या व्हिडिओला आणि आपल्या माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायचा आहे. लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवायचे सगळ्या पद्धतीने. ओके, तसेच आपल्या यादी बी चेक करत राहायची आपली माझी लाडकी बहिणीची पण आणि आपण सगळ्या यादी वगैरे चेक करत राहायचे. ओके, तर आता तुम्हाला व्हिडिओ बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवा आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व आपल्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, सगळीकडे शेअर करा. आणि आपण कधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असे डेलीचे मी नवीन GR बघत असतो आणि तुमच्या पुढे मी GR वाचून दाखवत असतो. तर आताचा GR ह्या नेटका GR आलेला 30 जुलै 2024 आता GR आलेला आहे 4 वाजेच्या दरम्यान तुमच्यासमोर जस्ट व्हिडिओ मी बनवत आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.